संगमनेर तालुक्यात लाचखोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली। मागील आठवड्यात एचपी येथील तलाठी प्रकरण ताजे असतानाच आज संगमनेर तहसील कार्यालयातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून कैलास खाडे असे या लिपिकाचं नाव आहे। मालमत्तेच्या वाटप पत्राचा आदेश देण्यासाठी सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतानाही काम करून देण्यासाठी तब्बल 13,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही लाचेच्या मागणीवर तो ठाम राहिल्याचे समजतं। अखेर कंटाळलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास संगमनेर तहसील कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला आणि एका चहाच्या टपरीवर 13,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना कैलास खाडे याला रंगेहात पकडलं। आठवड्याभरात झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय। दरम्यान संशयित खाडे अकोले तहसील कार्यालयात कार्यरत असतानाही त्याच्या विरोधात तक्रारी असल्याची चर्चा आहे। या सतत होणाऱ्या कारवायांमुळे संगमनेर महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होतीये। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सदर घटनेचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।